नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, इतक्या वर्षानंतर शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांच्या 7/12 कोरा मुख्यमंत्र्यांची घोषणा. तर शेतकरी मित्रांनो, मी कल्पना तुमचं स्वागत करते आपल्या कृषी हेल्पलाईन या चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि स्वागताई बातमी आहे. राज्य सरकारच्या महसूल विभागाने 50 वर्षानंतर 7/12 उतार्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, या निर्णयामुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे होणार असून जमीन व्यवहारामध्ये अधिक पारदर्शकता होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, 7/12 उतारा का महत्त्वाचा? 7/12 उतारा हा शेतजमिनीचा सर्वात महत्त्वाचा कायदेशीर दस्तऐवज मानला जातो. तर शेतकरी मित्रांनो, जमिनीची खरेदी विक्री, कर्ज घेणे, महत्त्वाचे वाद सोडवणे यासारख्या महत्त्वाच्या व्यवसायामध्ये 7/12 उताऱ्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. तर शेतकरी मित्रांनो, या दस्तऐवजीमध्ये आता केलेले बदल शेतकऱ्यांच्या हिताचे असून त्यामुळे अनेक प्रक्रिया सुलभ होणार आहे. गाव कोड क्रमांकाचा समावेश. नवीन व्यवस्थेत गावाच्या नावासोबतच त्यांच्या विशिष्ट कोड नंबर देखील नमूद केला जाणार आहे. हा कोड नंबर स्थानिक सरकारी निदर्शनानुसार असेल. यामुळे प्रत्येक गावाची ओळख अधिक संपुष्टात येईल. तर शेतकरी मित्रांनो आणि प्रशासकीय कामकाजाला सुलभता होईल. 2. क्षेत्रफळाची नोंद अधिक स्पष्ट. जमिनीच्या क्षेत्रफळाची नोंद आता अधिक व्यवस्थित पद्धतीने केली जाणार आहे. लागवडी योग्य जमीन आणि बिगर शेती क्षेत्र त्यांच्या स्वतंत्र नोंद ठेवली जाईल. या सर्व शेतीची एकत्रित बेरीज स्पष्टपणे दर्शवली जाईल, ज्यामुळे जमिनीच्या अनेक क्षेत्रफळाबाबत कोणतेही सिद्धगण होणार नाही. मोजणी पद्धतीत सुधारणा. शेती जमिनीसाठी हेक्टरी आणि बिगर शेती जमिनीसाठी चौरस मीटर अशी स्पष्ट विभागणी करण्यात आली आहे. ही नवीन मोजणी पद्धत आंतरराष्ट्रीय मानकांशी सुसंगत आहे आणि त्यामुळे जमिनीच्या क्षेत्रफळाची मोजणी अधिक अचूक होईल. तर शेतकरी मित्रांनो, खातेदारांच्या माहितीत सुधारणा. खातेदारांच्या नावासमोर त्यांचे खाते क्रमांक स्पष्टपणे नमूद केले जाईल. यामुळे खातेदारांची ओळख सहज पटेल आणि कागदपत्रांमध्ये गोंधळ होण्याची शक्यता कमी होईल. 5. मृत व्यक्तीच्या नोंदणीत बदल. मृत व्यक्तीच्या नावावरील नोंदणी आता अधिक स्पष्टपणे दर्शवल्या जातील. तर शेतकरी मित्रांनो, त्यांच्या नावावर आडवी रेषा मारून ही माहिती अधिक स्पष्ट केली जाईल. यामुळे वारसा हक्काच्या प्रक्रियेत सुलभता येईल. प्रलंबित फेरफारासाठी स्वतंत्र व्यवस्था. ज्या जमिनीच्या फेरफारांची प्रक्रिया अपूर्ण आहे त्यांच्यासाठी एक स्वतंत्र रक्कमा ठेवता येईल. तर शेतकरी मित्रांनो, यामुळे अशा प्रकरणाचा पाठपुरावा करणे सोपे होईल आणि प्रशासनाला देखील कामकाज सुलभ होईल. तर शेतकरी मित्रांनो, जुन्या फेरफारांची नोंद. जुन्या फेरफारांसाठी स्वतंत्र रक्कमा ठेवल्या जाणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, यामुळे जमिनीच्या इतिहासाची माहिती सहज उपलब्ध होईल आणि जमिनीच्या मालकी हक्काबाबत स्पष्टता येईल. 2. खातेदारांच्या नावामध्ये स्पष्टता. 2 खातेदारांमध्ये ठळक रेषा असल्यामुळे प्रत्येक खातेदारांचे नाव स्पष्टपणे वाचता येईल. यामुळे नावामध्ये होणारा गोंधळ टाळला जाईल. शेती नसलेल्या जमिनीसाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. या जमिनीसाठी चौरस मीटर आहे हे एकक वापरले जाईल. तसेच अशा जमिनींसाठी गावानुसार 12 लागू होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, त्याची स्पष्ट सूचना दिली जाईल. 7/12 उतार्यात केलेले हे बदल निश्चित स्वागतदायी होईल. यामुळे शेतकऱ्यांना होणारा त्रास कमी होईल, प्रशासकीय कामकाज सुलभ होईल आणि जमीन व्यवहारामध्ये पारदर्शकता येईल. विशेष डिजिटल युगात या बदलाचे महत्त्व अधिक आहे. तर शेतकरी मित्रांनो, या बदलामुळे ऑनलाईन व्यवहार अधिक सुरळीत होतील आणि शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची माहिती सहज उपलब्ध होईल.
या बदलाची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होणे महत्त्वाचे आहे. यासाठी तलाठी आणि महसूल विभागातील अधिकाऱ्यांना योग्य प्रशिक्षण दिले जात आहे. तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांनाही या बदलाची माहिती घेऊन त्यांचा योग्य वापर करावा, जेणेकरून या सुधारणाचा पूर्ण लाभ घेता येईल. तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.